वांद्रे येथे विराट मोर्चा, लिपिकांच्या मागण्यांना जोर. मुंबई. भारतीय मजदूर संघाच्या वतीने गुरुवारी वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात विविध कामगार संघटनांसह महाराष्ट्र राज्य लिपिक संघाने सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. मोर्चात राज्यभरातील लिपिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवेदन सादर करत वेतनातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. विशेषतः चौथ्या वेतन आयोगापासून पुढे राहिलेल्या वेतनातील विसंगती तात्काळ दुरुस्त कराव्यात, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक ही पदे एकत्र करून विकास अधिकारी असे नवीन पद निर्माण करावे आणि त्यानुसार वेतन स्तर वाढवावा, अशी मागणी संघटनेने ठामपणे मांडली. सध्याच्या वेतन रचनेत लिपिकांना योग्य न्याय मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मोर्चा दरम्यान कामगार आयुक्त कार्यालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लिपिकांच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या मोर्चामुळे वांद्रे परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान शासनाने लिपिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.